Hello, friends. Now, in this lecture, we are going to consider the IUPAC nomenclature of alkanes. IUPAC nomenclature of alkanes. That part we are going to consider. Yes. Now, there are a few rules. Okay. And theoretically, textbooks and notes, they will have the set of rules first. First rule, select the longest chain. Second rule, third rule. We will directly first consider examples. And while considering the examples, whatever process we follow, steps we follow, and then we go through the rules, it becomes easy. Okay. तर म्हणून एक एक्झाम्पल की पहिल्यांदा एक एक्झाम्पलच बघू, नंतर थोडी नॉर्मली येणारी सोपी मध्यम काही एक्झाम्पल्स बघू. मग ते रूल्स ते बघितलं म्हणजेच रूल्स असा अभ्यास करायचा. नाहीतर ते पूर्वीची 10वीचे प्रमाणे ते रूल्स पहिल्यांदा वगैरे असं अभ्यास करायचाच नाही, गरज नाही त्याची. येस. आता फर्स्ट रूल काय आहे, जसं आता मी बोलतो आणि करतो आहे, ते बोललेलं केलेलं ऐकलं न बघता केलं आणि मग ते रूल्स आणि एक्झाम्पल्स एक्स्ट्राचे केले नोट्समध्ये की मग तुम्हाला सोपं जाईल. तर फर्स्ट रूल काय आहे ॲक्च्युली, तर सिलेक्ट दी longest chain of course of carbon atoms. सिलेक्ट दी लॉंगेस्ट चेन ऑफ कार्बन ॲटम्स असं ते पहिल्यांदा आहे. मग जे अल्केन दिलेलं आहे, आता हे ऑनली कार्बन अँड हायड्रोजन दिसतात तिथं, म्हणजे हायड्रोकार्बन आहे, कुठेही क्लोज रिंग नाही आहे, म्हणजे ॲलिफॅटिक आहे, कार्बन हायड्रोजन आहे आणि सगळे सिंगल बॉन्ड्स आहेत. कुठेही जरी कंडेन्स फॉर्म लिहिलं असलं CH3CH2H5 शॉर्ट फॉर्म, तरी कुठेही डबल किंवा ट्रिपल बॉन्ड नाही आहे, म्हणजे सॅच्युरेटेड आहे, ते अनसॅच्युरेटेड नाही. हायड्रोकार्बन आहे, ऑल बॉन्ड्स आर सिंगल, ओपन चेन आहे, म्हणजे अल्केन असतंच ते. ओके. मग पहिल्यांदा आपण त्याला एक नॉमेनक्लेचर चेन सिलेक्ट करणे, कार्बनची लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करणे, ते शक्य व्हावं म्हणून त्या हिशोबाने त्याचा एक ऑप्टिमम लॉंग फॉर्म म्हणूया आपण. म्हणजे अगदी प्रत्येक बॉन्ड दाखवला पाहिजे असं काही नाही, पण चेन सिलेक्ट करण्याचे इतपत. म्हणून आता हा बघा ना की हा कार्बन आहे, याचा इकडे बॅलन्सी आहे, एक बॉन्ड इकडे झाला आहे, याचा अर्थ याचे रिमेनिंग 3 बॅलन्सीज असणार आहेत आणि इथं ब्रॅकेटच्या बाहेर 3 आहेत, म्हणजे याचा अर्थ 3 मिथाईल ग्रुप्स आर सेपरेटली, इथं ब्रॅकेट आहे आणि त्याच्या बाहेर 3 आहेत आणि याची बॅलन्सी इकडं 1 आहे, म्हणजे 3 बॅलन्सीज इनकम्प्लीट आहेत. याचा अर्थ 3 सेपरेट मिथाईल ग्रुप्स आर सेपरेटली अटॅच टू धिस कार्बन, हा त्याचा अर्थ होतो. आता इथं बघा, हा कार्बनचा इकडं बॉन्ड आहे आणि CH म्हणजे कार्बनचा हायड्रोजनशी आहे आणि कार्बनचा या कार्बनशी आहे, म्हणजे एक बॅलन्सी शिल्लक आहे, म्हणजे ती बॅलन्सी या C2H5 या ग्रुपला. पण C2H5 ग्रुप म्हणजे काय, आता मी तुम्हाला काढूनच दाखवतो. आय विल स्टार्ट विथ हिअर दिस कार्बन. बघा, हा कार्बन काढला आहे, ज्या कार्बनच्या बाजूला भरपूर काय असे शॉर्ट फॉर्ममध्ये ग्रुप्स वगैरे आहेत, तिथून सुरू करायचं. तर हा कार्बन, त्याचा इकडं बॉन्ड आहे आणि मग 3 बॅलन्सी शिल्लक आहेत आणि ब्रॅकेटची बाहेर 3 आहेत. ब्रॅकेटमध्ये कोण आहेत, मिथाईल, याचा अर्थ 3 सेपरेट मिथाईल ग्रुप्स. मग मिथाईलचे प्रत्येक बॉन्ड सेपरेट दाखवायची आता गरज नाही, तेवढी सवय झाली. तर मग मिथाईल झालं. हा कार्बन बघा, हे 3 मिथाईल आणि हा. नाव दिस बॉन्ड इज विथ दिस कार्बन. आता त्याही कार्बनचं 4 बॅलन्सी असते. आता हायड्रोजनचं काही असं असत नाही ना की हायड्रोजनचा इकडे एक बॉन्ड इकडे एक बॉन्ड. हायड्रोजनची बॅलन्सी 1 आहे, मला माहिती आहे. जर असा शॉर्ट फॉर्म लिहिला याचा अर्थ तर हायड्रोजन इज अटॅच टू दिस कार्बन डायरेक्टली, हे झालं. आणि मग दिस कार्बन इज अटॅच टू दिस कार्बन. मी आता या कार्बनकडे आहे, कुठल्या कार्बनकडे आहे बघा, पहिल्यांदा या कार्बनकडे आहे. ओके, CH2 आणि हा C2H5 याचा अर्थ CH2CH3. आता याचा प्रत्येक बॉन्ड जसं पूर्वी बघत होतो, सुरुवातीला बघितलं, असं दाखवायची गरज नाही. C2H5 शॉर्ट फॉर्म, अलाउड शॉर्ट फॉर्म आहे. आता याचा प्रत्येक बॉन्ड दाखवता येईल, नॉट नेसेसरी हिअर, जिकडे गरज असेल तिकडे दाखवणार. आता इथं आलो आहे आपण, हायड्रोजन CH2 लिहिलं तर चालेल किंवा इथं शक्य आहे लिहिलं, प्रत्येक बॉन्ड दाखवला. नाव दिस इज बॉन्डेड टू दिस कार्बन. आता या कार्बनची इकडे एक बॅलन्सी झालेली आहे, इकडे एक बॅलन्सी झालेली आहे, या कार्बनला एक बॅलन्सी आहे आणि हा हायड्रोजन नाही का. मग तो कार्बन बघा, या कार्बनकडे आलो आहे मी. येस, मिथाईल ग्रुप, त्याचे प्रत्येक सेपरेट बॉन्ड आता दाखवायची गरज नाही. ओके. आणि दिस इज अटॅच टू दिस कार्बन. CH म्हणजे हायड्रोजन इज डायरेक्टली अटॅच टू दिस कार्बन आणि इट इज अटॅच टू मिथाईल ग्रुप अँड इट इज अटॅच टू 1 बॅलन्सीज विथ इथाईल ग्रुप. याचा अर्थच त्यातल्या CH2ला CH2CH3 बरं का, कोणी CH3CH2 असं उलटं कसं, कार्बनची बॅलन्सी 5 असत नाही. ओके, CH2CH3 म्हणजे कार्बन
इकडे एक व्हॅलन्सी, इकडे एक व्हॅलन्सी अँड रिमेनिंग 2 व्हॅलन्सीज विथ हायड्रोजन. असं ते व्हॅलन्सी ऑफ कार्बन 4 हायड्रोजन 1 दॅट शुड नॉट बी डिस्टर्ब. तर तेच स्ट्रक्चर आहे, अगदी काय प्रत्येक बॉन्ड दाखवलेलं नाही आहे, पण याच्यामध्ये जे शॉर्ट फॉर्म आहे ते ऑप्टिमम लाँग फॉर्म असं केलं, म्हणजे हे लिहिलं. आता याच्यामध्ये बघा तर लॉंगेस्ट चेन. तर पहिल्यांदा चेन म्हणजे काय, चेन म्हणजे काय बघा, स्टार्ट विथ 1 प्रायमरी कार्बन ॲटम. बघा एक्सप्लेन करताना थोडं लिहितो म्हणून मी बाजूला बारीक बारीक लिहितो. स्टार्ट विथ 1 प्रायमरी कार्बन ॲटम अँड एंड विथ another second another प्रायमरी म्हणा किंवा 1 डिग्री म्हणा, म्हणजे म्हणताना प्रायमरीच म्हणायचं. यू कॅन राईट रिप्रेझेंट अनदर प्रायमरी कार्बन ॲटम, त्याला एक चेन म्हणायचं. स्टार्ट विथ 1 प्रायमरी कार्बन ॲटम अँड एंड विथ अनदर प्रायमरी कार्बन ॲटम. आणि पुढे त्यात वर्ड काय आहे, कंटिन्युअसली कंटिन्युअस चेन म्हणतात. म्हणजे काय आता इथे बघा ना, प्रायमरी कार्बन ॲटम किती आहेत बघा. हा प्रायमरी कार्बन ॲटम आहे, म्हणजे आउट ऑफ 4 व्हॅलन्सीज ओनली 1 बॉन्ड ऑफ दिस कार्बन इज विथ अदर कार्बन ॲटम. 4 पैकी त्याचे इतर कार्बनला किती बॉन्ड झालेत, एकच झाला आहे, तर हा प्रायमरी. आता याचं बघा, हा क्वाटर्नरी आहे, हा बघा हा टर्शरी आहे, हा बघा हा सेकंडरी आहे. कळतं आहे ना, आउट ऑफ 4 बॉन्ड्स त्याचे इतर कार्बनला डायरेक्ट किती बॉन्ड झालेत, 2 झालेत, सेकंडरी कार्बन ॲटम. आउट ऑफ 4 बॉन्ड्स त्याचे इतर कार्बनला किती व्हॅलन्सीज बॉन्ड्स झालेले आहेत, तर याचे 3 झाले, टर्शरी कार्बन ॲटम. ऑल 4 व्हॅलन्सीज आर विथ कार्बन ॲटम्स, क्वाटर्नरी आहे. हा प्रायमरी आहे, प्रायमरी हा सेकंडरी आहे, प्रायमरी कार्बन ॲटम. तर प्रायमरी आणि दुसरा कुठला ते प्रायमरी, समजा हा प्रायमरी. दिस प्रायमरी टू दिस प्रायमरी जर इकडून आपण आलो विदाऊट रिपीटिंग एनी कार्बन, म्हणजे कंटिन्युअस. नाहीतर इकडं जाऊन परत असं नाही यायचं. प्रायमरी टू प्रायमरी, 1 प्रायमरी टू अनदर प्रायमरी, स्टार्ट विथ 1 प्रायमरी एंड विथ अनदर प्रायमरी. समजा हे 2 प्रायमरी घेतले, तर या प्रायमरीकडून या प्रायमरीकडे जात असताना किंवा या प्रायमरीकडून या प्रायमरीकडे विदाऊट रिपीटिंग एनी कार्बन जायचं असेल तर मला असं जावं लागेल. दिस मेक्स अ चेन. ही चेन झाली एक. मग ही चेन किती कार्बनची आहे, 1 2 3 4 5. सो दिस इज अ चेन ऑफ 5 कार्बन ॲटम्स. हा पण एक प्रायमरी आहे, हा पण एक प्रायमरी आहे. मग हा प्रायमरी, दिस प्रायमरी टू दिस प्रायमरी असं जर जायचं असेल विदाऊट रिपीटिंग कार्बन, तर मला असं जाऊन परत असं येता येत नाही ना. म्हणजे याचा अर्थ फ्रॉम दिस प्रायमरी टू दिस प्रायमरी मला असंच जावं लागेल. म्हणजेच 1 2 3 4 5 6 कार्बनची चेन झाली. असं स्टार्ट विथ 1 प्रायमरी अँड एंड विथ अनदर प्रायमरी, अशा देर आर सो मेनी चेन्स. त्यातली लॉंगेस्ट कुठली आहे ती बघायची. आता हा मग नॉर्मली सोपं सुरुवातीला 11th पूर्वी तर जास्त असायचं की म्हणजे असं प्लेन लिनियर लिहिलेलीच लॉंगेस्ट असायची. तर असंच काही ते डोक्यात बसतं, असं काही नसतं. चेन म्हणजे काय पहिला कळलं, स्टार्ट विथ 1 प्रायमरी एंड विथ अनदर प्रायमरी कंटिन्युअसली चेन. अमॉंग दोज पॉसिबल चेन्स द वन विच इज लॉंगेस्ट, त्यातली कुठली लॉंगेस्ट. आता प्रायमरी टू प्रायमरी ही चेन किती कार्बनची आहे बघा, 1 2. आता हा प्रायमरी आणि हा प्रायमरी आहे, असं कंटिन्युअस जायचं आहे विदाऊट रिपीटिंग कार्बन. म्हणजे मध्येच इकडं आलो तर असं, तर हे रिपीट होतं आहे, समजलं, हे रिपीट होतं आहे. तर 1 2 3 4 5 6 7 7 कार्बनची चेन आहे. या प्रायमरीपासून या प्रायमरीपर्यंत गेलो तर 1 2 3 4 5 6 7 7 कार्बनची चेन आहे. ओके. मग हा प्रायमरी किंवा हा प्रायमरी आणि हा प्रायमरी घेतला तर बघूया बरं, हा प्रायमरी तर हा पण प्रायमरी कार्बन ॲटम आहे. स्टार्ट विथ दिस प्रायमरी कार्बन ॲटम एंड विथ दिस प्रायमरी कार्बन ॲटम. 1 2 3 4 5 6 7 8. याचा अर्थ हे 7 कार्बनचे, हे 8 कार्बनचे आहे. याचा अर्थ 8 कार्बनची लॉंगेस्ट आहे. म्हणजे मग 7 कार्बन आणि त्याच्या खालचे विचारात घ्यायची गरज नाही, माहिती सगळे पाहिजेत. 8 कार्बन. आता 8 कार्बनचे किंवा 8 कार्बनपेक्षा जास्तचे कुठले आहेत तेवढेच बघायचे. मग लॉंगेस्ट कुठली आहे ती बघायची. म्हणजे 8 कार्बनची पेक्षा जास्त नसेल तर 8 कार्बनची लॉंगेस्ट. तर ही चेन 8 कार्बनची आहे. आता इथून घेतलं तरी 8 कार्बनचीच येणार. 1 2 3 4 5 6 7 8. आता तुम्ही केमिस्ट्री मागची जी आपण बघितली त्याच्यावरून दीज 3 आर आयडेंटिकल प्रायमरी, कारण दीज 3 आर प्रायमरी कार्बन ॲटम्स आर अटॅच टू सेम टर्शरी. त्यामुळं इथून इथं घेतली 8 कार्बनची चेन आणि इथून इथे घेतली तर ते आयडेंटिकल आहे, ते आयडेंटिकल आहे. आणि तरी पण तुम्हाला वेगळ्या अँगलने चेक करायचं असेल तर IUPAC नॉमेनक्लेचरप्रमाणे नेम सेम येतं. आणि आणखी एक मेथड आहे, बघूया, मी सांगतो. आता या प्रायमरीपासून या प्रायमरीवर बघायला काय हरकत आहे. आता 1 2 3 4 5 6 7 8. अरे हा पण अच्छा, दिस प्रायमरी टू दिस प्रायमरी असं गेलं तरी 8 कार्बन आहेत. 1 2 3 4 5 6 7 8. ओके. आणि 8 कार्बनपेक्षा मोठी कुठली चेन दिसत नाही.
अँड वेन आय स्टार्ट विथ दिस प्रायमरी अँड एंड विथ दिस प्रायमरी, तरी पण 1 2 3 4 5 6 7 8 कार्बनची चेन आहे. ओके, तर हा प्रायमरीपासून या प्रायमरीपर्यंत गेलं तरी 8 कार्बनचे. आता या प्रायमरीपासून या प्रायमरी गेलं तरी 8 कार्बनचे. 1 2 3 4 5 6 7 8. ओके, तर 8 कार्बनची लॉंगेस्ट दिसते, 9 कार्बन वगैरे दिसत नाही. पण 8 कार्बनची देर आर सो मेनी चेन्स ऑफ 8 कार्बन ॲटम्स. मग काय करायचं? हे बघा, आपण सुरुवातीलाच एक्झाम्पल एक जरा मोठं घेतलं, म्हणजे विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून सुरुवात आहे म्हणून. नॉर्मली 12वीचे स्टुडंट्स असतील वगैरे तर त्यांच्या हिशोबाने हे सोपं एक्झाम्पल आहे. पण जो आपण मुद्दाम अशी सवय लावून घ्यायची आणि मग कमी कार्बनचे वगैरे बघायचे. आणि रुटीन पुढचं जी केमिस्ट्री आहे 11वी 12वीची त्याच्यामध्ये असे एवढे किचकट एक्झाम्पल्स, म्हणजे हे काय अवघड किचकट नाहीच आहे, पण तुम्ही सुरुवातीला पहिलेच एक्झाम्पल हे बघताय म्हणून याची सवय झाली की मग जे नेहमी लागणारे 4 5 6 कार्बन, 4 5च क्वचित एखादं 6, ते मग काहीच वाटत नाही आणि त्याची प्रॅक्टिस करणारच आपण. तर हे शिकताना चेन म्हणजे काय, मग लॉंगेस्ट किती आहेत, मग लॉंगेस्टमध्ये पण 2-3 प्रकार दिसायला लागले आहेत, मग कुठली सिलेक्ट करायची, असं जे किचकट आहे त्यातले बारकावे सोपे असले तरी पहिल्यांदा बघतो म्हणून किचकट, तर त्याचा अभ्यास होतो म्हणून. तर स्टार्ट विथ 1 प्रायमरी कार्बन ॲटम, एंड विथ अनदर प्रायमरी कार्बन ॲटम चेन, अशा बऱ्याच चेन आहेत. त्यातली लॉंगेस्ट बघताना आपल्या लक्षात आलं की 8 कार्बनची लॉंगेस्ट आहे. पण 8 कार्बनची ही पण एक चेन आहे. म्हणजे मग या कार्बनच्या ऐवजी हा घेतला किंवा हा घेतला तर ते आयडेंटिकल आहे, कारण हे तिन्ही आयडेंटिकल आहेत. हे बेसिक आपण जे प्रिव्हियस लेक्चर्स वॉट एव्हर वी हॅव स्टडीड त्याच्यावरून किंवा आणखी कशावरून ते मी सांगणारच आहे आता. आणि स्टार्ट विथ दिस प्रायमरी अँड एंड विथ दिस हे पण 8 कार्बनचे. मग 8 कार्बनची लॉंगेस्ट आहे, मग कुठली पण 8 कार्बनची घ्या नाही. बघा, समजा मी 8 कार्बनची ही चेन घेतली. ओके, स्टार्ट विथ दिस प्रायमरी अँड एंड विथ दिस प्रायमरी. मी त्याच्यासाठी हे व्हाईट काढलं तर हे पिंक कलरनी जस्ट फेंट असं वरती बाजूनी गिरवतो सोयीसाठी. ओके, असं शक्यतो करायचं नसतं, शिकताना सुरुवातीला असू दे. ही घेतली. इफ दिस इज सिलेक्टेड ॲज अ लॉंगेस्ट चेन, 8 कार्बन चेन, म्हणजे लॉंगेस्ट ही पण आहे आणि लॉंगेस्ट ही पण आहे, पण दोन वेगळ्या दिसत आहेत. तर इफ दिस वन इज सिलेक्टेड ॲज लॉंगेस्ट चेन, बघा ना, 1 2 3 4 5 6 7 8 लॉंगेस्ट चेन. तर हाऊ मेनी सबस्टिट्युएंट्स, सबस्टिट्युएंट वर्ड आला बघा. आता असं ते पहिल्यांदा येतात, ते आपण एक्झाम्पलमध्येच 2-3 एक्झाम्पलमध्येच त्याची सवय करून घेतली तर सोपं आहे. आणि लाईन्स वाचत बसलो तर उपयोग नाही, समजत नाही. आणि एक्झाम्पल्स बघून मग लाईन्स वाचले काही वाटतच नाही, कारण त्याला रिलेटेड एक्झाम्पल आठवायला लागतं. सबस्टिट्यूट फुटबॉलमध्ये असतं बघा, एक आत गेला 5 नंबरचा 7 नंबरचा बाहेर आला तर ते असं सबस्टिट्यूट. तसं सबस्टिट्युएंट्स. मग जी लॉंगेस्ट सिलेक्टेड चेन असेल, जी कुठली असेल, सध्या ही समजून चाललो आहे, ही खरंच आहे की नाही माहीत नाही, समजा ही समजू असती किंवा आहे असं सध्या गृहीत धरलं, तर लॉंगेस्ट चेनमधले कार्बन सोडून उरलेले सगळे हायड्रोजन होते अशी कल्पना आहे, मनातल्या मनात कल्पना. मग हायड्रोजन पूर्वी होते अशी कल्पना. ओके, कल्पना. आता हे एकदा दोनदा ऐकलं की ते डोक्यात फिट बसतं. आता ह्या ज्या गोष्टी आपण शिकतो इथं मी बोलतो आहे त्या एकदा बसल्या की त्या सगळ्या पुढच्या टॉपिकला परत सांगायला लागत नाही, 11वी 12वी सगळं. आणि ते नसतं बुक्समध्ये वगैरे. याचा अर्थ काय, म्हणजे जे बुक्समध्ये सांगितलं त्याचा अर्थ हाच होतो, फक्त ते सिम्प्लिफाईड आपल्या स्टाईलमध्ये सांगतो आहे मी, आपल्या भाषेत सांगतो आहे. ओके, मायबोली. ओके, तर म्हणजे हे पण हायड्रोजन होते, म्हणजे ते जे लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करणार तेच म्हणजे पॅरेंट अल्केन, इट वेअर पॅरेंट अल्केन, असं कल्पना करून नॉमेनक्लेचर आहे. पॅरेंट अल्केन लॉंगेस्ट चेन जे सिलेक्ट करणार म्हणजे तोच पूर्वज होता असं कल्पना, पॅरेंट अल्केन. ओके, आणि म्हणजे पूर्वी तिथं ते सोडून बाकीचे सगळे हायड्रोजन होते, म्हणजे हा हायड्रोजन होता, हा म्हणजे त्या कार्बनला इथं मग तो मिथाईल आहे का, इथाईल आहे का, प्रोपाईल आहे किंवा आणखी काय, स्ट्रेट आहे का, ब्रांच्ड आहे, काही बघायचं नाही. ही जर लॉंगेस्ट चेन सिलेक्ट केली तर इथं हायड्रोजन होता, म्हणजे हा पूर्ण एक ग्रुप इथं हायड्रोजन होता, नाही का. ही लॉंगेस्ट चेन म्हणजे हे लॉंगेस्ट चेनमधले कार्बन आहेत बघा, 1 2 3 4 5 6 7 8. याचा अर्थ इथं हायड्रोजन होता. याचा अर्थ तिथं दुसरे जे कोण अल्काईल ग्रुप्स आलेत, दोज आर नाव कॉल्ड ॲज सबस्टिट्युएंट्स. सबस्टिट्यूशन. ओके, सबस्टिट्युएंट्स म्हणजे हा सबस्टिट्युएंट झाला. इथं पूर्वी हा जर लॉंगेस्ट चेन आहे याचा अर्थ इथं हायड्रोजन होते, तो पूर्वज अल्केन सध्या आहे का नाही आहे, मग हा कोण आहे सबस्टिट्युएंट, मग हा कोण आहे मिथाईल ग्रुप आहे, मिथाईल ग्रुप इज अ सबस्टिट्युएंट. लॉंगेस्ट चेनमधले कार्बन सोडून पूर्वी उरलेले सगळे हायड्रोजन होते अशी कल्पना. मग सध्या हायड्रोजन आहे का नाही आहे, काय हा मिथाईल ग्रुप आहे, म्हणजे नाव दिस मिथाईल ग्रुप इज सबस्टिट्युएंट, दिस मिथाईल ग्रुप इज सबस्टिट्युएंट. इथं हायड्रोजन होता, मग हा पूर्ण एक ग्रुप, हा ग्रुप घ्यायचा नाही सेपरेट, लक्षात आलं का. लॉंगेस्ट चेनमधला कार्बन हा आहे, याचा अर्थ इथं हायड्रोजन होता पूर्वी, मग हायड्रोजनच्या जागी हा पूर्ण एक ग्रुप पकडायचा, हा पूर्ण ग्रुप आला आहे, म्हणजे हा कोण ग्रुप आहे बरं, हा इथाईल ग्रुप आहे. सो इथाईल ग्रुप हा इथाईल ग्रुप,
ही जर लॉंगेस्ट चेन घेतली तर इथाईल ग्रुप हा सबस्टिट्युएंट नाही का, हा मिथाईल ग्रुप सबस्टिट्युएंट हा मिथाईल ग्रुप सबस्टिट्युएंट, हा पूर्ण इथं हायड्रोजन होता, याचा अर्थ इथं कट केला तर खाली काय पडणार आहे, तर खाली हे सेपरेट नाही पडणार आहे, पूर्ण हा ग्रुप पडणार. हा ग्रुप पडणार म्हणजे हा कोण आहे बरं, इथाईल ग्रुप C2H5 ग्रुप. तर हा सबस्टिट्युएंट झाला, हा सबस्टिट्युएंट झाला, हा सबस्टिट्युएंट झाला. याचा अर्थ इफ दिस वेअर सिलेक्टेड ॲज लॉंगेस्ट चेन, ही जर सिलेक्ट केली किंवा केली असती तर हाऊ मेनी सबस्टिट्युएंट्स, तर बघा आता पुन्हा ही लॉंगेस्ट चेन, तर सबस्टिट्युएंट 1 2 3, त्यानंतर हा 4 आणि हा 5 सबस्टिट्युएंट. त्याच्यामध्ये एक इथाईल सबस्टिट्युएंट आहे आणि उरलेले सगळे मिथाईल आहेत. सबस्टिट्युएंट मिथाईल, सबस्टिट्युएंट मिथाईल, सबस्टिट्युएंट मिथाईल आणि ही लॉंगेस्ट चेन असल्यामुळं सबस्टिट्युएंट मिथाईल. याचा अर्थ 4 ग्रुप्स आर मिथाईल सबस्टिट्युएंट म्हणून अँड 1 ग्रुप इथाईल. असे एकूण किती सबस्टिट्युएंट्स आहेत, 5 सबस्टिट्युएंट्स आहेत. इफ आय सिलेक्ट, कारण 8 कार्बनचे बरेच चेन आहेत, मग ते 8 कार्बनचे बरेच चेन आहेत तर लॉंगेस्ट चेन 8 कार्बनची कुठली सिलेक्ट करायची. जर आयडेंटिकल असतील तर कुठली पण चेक करायची, पण आयडेंटिकल नसतील तर आयडेंटिकल आहेत का नाहीत ते कसं कळणार नाही का. तर ही 8 कार्बनची चेन जर सिलेक्ट केली CS3, इथं 3 आहे बरं का, ओके. त्याच्याऐवजी समजा ही घेतली, सिलेक्ट केली आपण नाही का, ही सिलेक्ट केली. स्टार्ट विथ दिस प्रायमरी कार्बन ॲटम, एंड विथ दिस प्रायमरी कार्बन ॲटम, 1 2 3 4 5 6 7 8 ही, ओके. तर त्याच्या बाजूला मी वेगळ्या कलरचा एक चॉक घेतो. आता तिथं एवढा कलर तो फेंट आहे की लक्षात येतं असं काही नाही, तरीसुद्धा बघा इथून सुरू करतो आणि इथं, ओके, असं. आणि मी खालून घेतो आता. बघा पहिला हे पेनने लिहायचं आणि बाकीचं एक पेन्सिलने, एक ब्लॅक कलरने असं करायचं, प्रॅक्टिस करायची. एक 2-3 एक्झाम्पल छान केले की पुढं मग छोटे सोपे एक्झाम्पल एक थोडे केले, फार थोडं करायला लागतं. नंतर पुढचे कुठलेच टॉपिकला एवढं डिटेल करायला लागत नाही, लक्षात घ्या. म्हणजे 11वीमधले अल्काइन्स असो किंवा 12वीतले कुठले ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे टॉपिक्स असो, ओके. तर 1 2 3 4 5 6 7 8 कार्बनची ही जर चेन सिलेक्ट केली, याच्याऐवजी हा प्रायमरी कार्बन घेतला तर हाऊ मेनी सबस्टिट्युएंट्स आर देअर, ओके. तर बघा आता सबस्टिट्युएंट्स म्हणजे आता जी सिलेक्ट केलेली चेन आहे ती लॉंगेस्ट चेन जर घेतली, इफ दिस वेअर सिलेक्टेड ॲज लॉंगेस्ट चेन, तर सबस्टिट्युएंट्स कोण आहेत, तर लॉंगेस्ट चेनमधले कार्बन सोडून बाकी सगळे हायड्रोजन होते अशी कल्पना आहे. याचा अर्थ हा लॉंगेस्ट चेनमधला कार्बन, याचा अर्थ हा पूर्ण एक सबस्टिट्युएंट झाला बरं का. तो छोटा आहे का मोठा आहे, कुठला प्रोपाईल आहे, आयसोप्रोपाईल आहे का एन प्रोपाईल आहे, प्रोपेनपासून 2 प्रोपाईल, प्रिव्हियस लेक्चर. आता प्रिव्हियस लेक्चर्स आपण केले नसतील तर इथं सोपं असून कन्फ्यूज व्हायला लागतं, त्याच्यामुळे कन्फ्यूज होऊ नये, ओके. तर हा कार्बन म्हणजे इथं हायड्रोजन होता म्हणजे परत जर आम्हाला पूर्वज तयार करायचं असेल अशी कल्पना केली तर मला ही जर लॉंगेस्ट चेन सिलेक्ट केलेली आहे तर मला परत जर पॅरेंट अल्केन तयार करायची अशी कल्पना केली तर इथं कट करून हायड्रोजन आणायला लागेल. याचा अर्थ हा पूर्ण सबस्टिट्युएंट, ओके. हा एक सबस्टिट्युएंट म्हणजे तो किती मोठा छोटा आहे, किती कार्बन्स आहे ते महत्त्वाचं नाही, पण हा एक सबस्टिट्युएंट झाला, लक्षात घ्या. इथं ब्रेक करावं लागेल आणि हायड्रोजन आणावं लागेल पॅरेंट अल्केन बनवण्यासाठी. म्हणजे हा पूर्ण उरलेला हा ग्रुप जर तिथून काढला बाजूला, हे इथून कट केलं आणि हे बाजूला काढलं फिजिकली, तर तो पूर्ण एक सबस्टिट्युएंट झाला. म्हणजे तो ॲक्च्युली ब्युटाईलचा तुम्ही अभ्यास जर केला असेल तर टर्शरी ब्युटाईल ग्रुप झाला बघा. इथून पूर्ण इकडं बघा, मागचा अभ्यास केला असेल तर सोपं जातं. म्हणजे हा एक सबस्टिट्युएंट झाला ही लॉंगेस्ट चेन सिलेक्ट केल्यामुळं नाही का. लॉंगेस्ट चेनमधले कार्बन 1 2 3 हा एक सबस्टिट्युएंट, 4 5 हा एक सबस्टिट्युएंट मिथाईलवाला. इथं हायड्रोजन पॅरेंट कार्बन, पूर्वी हायड्रोजन होते, पॅरेंट लॉंगेस्ट चेनमधले कार्बन म्हणजे पॅरेंट अल्केनमधले कार्बनला सगळे हायड्रोजन अटॅच्ड होते, ते जाऊन नंतर अल्काईल ग्रुप्स आले. दोज अल्काईल ग्रुप्स आर कॉल्ड ॲज सबस्टिट्युएंट्स. म्हणजे हा एक सबस्टिट्युएंट मिथाईल ग्रुप. त्यानंतर ही लॉंगेस्ट चेन, इथं हायड्रोजन होता, मीन्स दिस वन इज सबस्टिट्युएंट मिथाईल ग्रुप. म्हणजे इफ दिस वन इज सिलेक्टेड ॲज लॉंगेस्ट चेन, 8 कार्बनची जाई पण, तर सबस्टिट्युएंट्स किती आहेत, हा एक मिथाईल एक सबस्टिट्युएंट आहे, हा मिथाईल एक सबस्टिट्युएंट आहे आणि हा ब्युटाईल 4 कार्बनचा ब्युटाईल, हा टर्शरी कार्बन असल्यामुळे टर्शरी ब्युटाईल. मग ब्युटाईलचे 4 ब्युटेनपासून 2 ब्युटेन आणि परत टोटल 4 ब्युटाईल बघितलं, ते पुन्हा त्यानिमित्ताने रिवाईज करा. निदान ब्युटाईल सध्या सुरुवातीला म्हणा टर्शरी ब्युटाईल, ओके. तर हा एक सबस्टिट्युएंट, फक्त 4 कार्बनचा सबस्टिट्युएंट, एकच ब्युटाईल. सो आता बघा रूल आला तो. आता हा रूल एक्झाम्पलमधूनच क्लिअर होतोय ना, आणि मग नंतर नोटमध्ये वाचायचं, असं करायचं. सो इफ दिस चेन इज सिलेक्टेड 8 कार्बन ॲज अ लॉंगेस्ट चेन, नंबर ऑफ सबस्टिट्युएंट्स 3, हा एक सबस्टिट्युएंट आणि लॉंगेस्ट चेनमधला हा कार्बन म्हणजे पूर्ण इथं कट करणार म्हणजे पूर्ण उरलेला जो कोण असेल तो, म्हणजे 4 कार्बनचा हा एक सबस्टिट्युएंट. म्हणजे मोठा छोटा असू दे, बट नंबर ऑफ सबस्टिट्युएंट्स 3. इफ दिस चेन इज सिलेक्टेड ॲज लॉंगेस्ट चेन, 8 कार्बनची ही सिलेक्ट केली
तर 3 सबस्टिट्युएंट्स आहेत आणि ही चेन सिलेक्ट केली 1 2 3 4 5 6 7 8 सुरुवातीला केलेली, तर नंबर ऑफ सबस्टिट्युएंट्स किती आहेत बरं? म्हणजे सिलेक्ट केलेले लॉंगेस्ट चेनमधले कार्बन सोडून उरलेले अल्काईल ग्रुप्स, हा एक मिथाईल, 2 3 नाही का, इथाईल पण नाही का, 1 2 3 नाही का, ही लॉंगेस्ट चेन सिलेक्ट केली तर हा एक सबस्टिट्युएंट, हा एक सबस्टिट्युएंट, हा एक सबस्टिट्युएंट, सुरुवातीची चेन पुन्हा एकदा, त्यानंतर हा सबस्टिट्युएंट, बरोबर आहे का? म्हणजे किती सबस्टिट्युएंट झाले बरं, लक्षात येते का? 1 ही पूर्वीची लॉंगेस्ट चेन, 1 2 3 4 5, म्हणजे ही सुरुवातीला जी घेतलेली, इफ दिस चेन वेअर सिलेक्टेड ॲज लॉंगेस्ट चेन देन 1 2 3 4 अँड 5 सबस्टिट्युएंट्स आहेत. आणि नंतर सिलेक्ट केलेली ती पण 8 कार्बनचीच, इफ दिस चेन वेअर सिलेक्टेड ॲज लॉंगेस्ट चेन, तर चेन म्हणजे ती 8 कार्बनचीच आहे, त्यामुळे उरलेले जे कार्बन आहेत त्यांची संख्या तीच असणार, पण सबस्टिट्युएंट्स म्हणून नंबर किती येतो? इफ दिस चेन वेअर सिलेक्टेड ॲज लॉंगेस्ट चेन तर 1 सबस्टिट्युएंट, कारण पॅरेंट अल्केन तयार करायचं असेल तर इथं कट करून हायड्रोजन आणायला लागेल, त्यामुळे उरलेला सगळा ग्रुप सबस्टिट्युएंट, भले तो मोठा असेल पण तो एक सबस्टिट्युएंट झाला. आणि त्यानंतर हा एक सबस्टिट्युएंट आणि हा एक सबस्टिट्युएंट, म्हणजे तो सबस्टिट्युएंट्स किती झाले बरं? येस, बघा पुन्हा सांगतो, इफ दिस वेअर सिलेक्टेड ॲज लॉंगेस्ट चेन तर हा एक सबस्टिट्युएंट, ओके, हा एक सबस्टिट्युएंट, हा एक सबस्टिट्युएंट 3, आणि ही चेन जर सिलेक्ट केली लॉंगेस्ट चेन म्हणून सुरुवातीला घेतलेली 1 2 3 4 5 6 7 8, तर सबस्टिट्युएंट्स 1, त्यानंतर हे 2 नाही का, ही चेन, त्यामुळं हा एक 3, नंतर हा 4 आणि 5, म्हणजे 5. याचा अर्थ ही पण 8 कार्बनची चेन आहे, बट 3 सबस्टिट्युएंट्स, अँड इवन दिस इज चेन ऑफ 8 कार्बन ॲटम्स, 5 सबस्टिट्युएंट्स. म्हणजे असं असेल टाय झाला तर टॉस, तसं 8 कार्बनचेच 2 वेगळे पॉसिबल चेन्स आहेत, 1 हॅव्हिंग 5 सबस्टिट्युएंट्स अँड 1, कोण सबस्टिट्युएंट्स आहेत ते महत्त्वाचे नाहीत, हाऊ मेनी सबस्टिट्युएंट्स. तर 5 सबस्टिट्युएंट्स मीन्स वी शुड नाव प्रिफर दॅट लॉंगेस्ट चेन. जर लॉंगेस्ट चेन एकदा सिलेक्ट झाली 8, त्याच्यापेक्षा जास्त मोठी नाही, तर 8मध्ये जर व्हरायटी असेल देन दॅट चेन ऑफ, म्हणजे इथं असल्यामुळे 8 कार्बन ॲटम्स कुठं नाही नसेल, देन दॅट लॉंगेस्ट चेन इज सिलेक्टेड विच हॅज more number of substituents, याचा अर्थ ही चेन सिलेक्ट करायला लागेल, ही नाही. आता त्याच्याऐवजी तुम्ही इथून बघा मोजून, या प्रायमरी कार्बनच्या ऐवजी हा घेतला 1 2 3 4 5 6 7 8. आता हा जर प्रायमरी आहे असं पकडला आणि उरलेले सगळे सबस्टिट्युएंट्स मोजले तर तुम्हाला लक्षात येईल, म्हणजे मी करून दाखवणार नाही, तुम्ही करून बघा, त्याला वेगळा कलरने वगैरे त्याच्यावर असं गिरवा पाहिजे तर, आणि उरलेले सबस्टिट्युएंट्स मोजून बघा तर 5 येईल. मग 5 सबस्टिट्युएंट येतात, याचा अर्थ ही चेन घेतली काय आणि ही चेन घेतली काय आयडेंटिकल आहे, त्यामुळे कुठलेही घेता येईल. किंवा हा प्रायमरी कार्बन दिस प्रायमरी टू दिस प्रायमरी अशी चेन घ्या. मग सिलेक्टेड चेन 8 कार्बनचे, 8 कार्बनच्या चेनमधले ते कार्बन सोडून उरलेले सगळे अल्काईल ग्रुप्स सबस्टिट्युएंट्स 5 येतं का नाही बघा. मग 5 सबस्टिट्युएंटवाले काही चेन आहेत, जसं ही आहे किंवा ही आहे, ओके, आणि 3 सबस्टिट्युएंटवाले चेन आहे. बाकीचे तर मग चेनमध्येच 8च्यापेक्षा कमी कार्बनची चेन आहे, जसं की ही चेनचा विचारच करण्यात काही अर्थ नाही. 1 2 3 4 5 6 7 कार्बन आहे, 8 कार्बनचे चेन असताना 7 कार्बनचे आपण विचारच नाही करणार आहे. सो दॅट चेंज इफ more than one type of longest chains are possible, then among those that should be selected which has more number of substituents. आणि त्यामुळं ही चेन आपण सिलेक्ट करणार नाही, तर ही चेन सिलेक्ट करणार, ही चेन आपण सिलेक्ट करणार. ओके, आता ही चेन सिलेक्ट केली ती किती कार्बनची आहे? 8 कार्बनची आहे. 8 कार्बनची आहे म्हणजे पॅरेंट अल्केन. अल्केनमध्ये 5 कार्बनचा अल्केन, मग 10 कार्बनपर्यंत अल्केन्स आपण 10th पण शिकलेला असतो आणि आता परत रिपीट झालेलं असतं पुस्तकात. ते काही इथं मी मुद्दाम सांगितलं नाही, नाही का. मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन, नाही का, असं करत 9 कार्बनचं नोनेन, ओके, डेकेन, त्याच्या आधी 8 कार्बनचं ऑक्टेन, हेप्टेन, हेक्झेन वगैरे. ओके, ते मग किती कार्बनची लॉंगेस्ट चेन आहे? 8 कार्बनची. फक्त ही नाही सिलेक्ट करायची, ही नाही सिलेक्ट करायची, तर ही सिलेक्ट करायची असं ठरलं. तर जी सिलेक्ट करायची ते मी मार्क केलं, हे सिलेक्ट करायची, ही नाही सिलेक्ट करायची इथून. ओके, हा कार्बन फिक्स आहे, फक्त याच्याऐवजी हे. तर मग लॉंगेस्ट चेन किती कार्बनची? ऑक्टेन. ते पॅरेंट नेम त्याचं, म्हणजे तो
पॅरेंट कंपाऊंड किंवा साध्या भाषेत मी पूर्वज म्हणतो. ओके, त्याच्यावरून त्याचं बेसिक नेम ठरणार किंवा गमतीच्या भाषेत मी आडनाव म्हणूया. ओके, ऑक्टेन, तर बेसिकली हा ऑक्टेन आहे. मग जो ऑक्टेन सिलेक्ट केलेला आहे आपण पॅरेंट चेन, त्याला सबस्टिट्युएंट्स तिथे नंबरिंग द्यायला पाहिजे. पुढं काय ते नंबरिंग. आता नंबरिंग शुड बी गिवन फ्रॉम दॅट एंड. आता ही तर चेन सिलेक्ट केली, मग नंबरिंग इकडून दिलं तर 1 2 3 4 5 6 7 8 चेन वी हॅव सिलेक्टेड. किंवा इकडून नंबरिंग दिलं तर 1 2 3 4 5 6 7 8. ओके, नंबर 8च येणार. नंबरिंग एक 2-3 एक्झाम्पल घेतले की सवय होईल, रूलची सवय होईल. या टाईपचे 1-2 एक्झाम्पल्स आणि मग थोडे नेहमी वापरातले 5-6 कार्बनचे आयसोमर्स जे असतात, 5 कार्बनचे आयसोमर्स, 6 कार्बनचे डिफरंट व्हेरियस आयसोमर्स ऑफ 6 अल्केन ऑफ 6 कार्बन आयटम्स आपण आयसोमर्स बघितले. आता एवढ्यावरून त्याची IUPAC तुम्ही तोपर्यंत परस्पर प्रॅक्टिस करून ठेवा. ते इथे मी पटपट घेतो. आणि 5 आणि 6 कार्बनपर्यंत अलॉंग विथ IUPAC वी विल ऑल्सो कन्सिडर कॉमन नेम सिस्टीम. त्याच्यापुढं जिथं रूलमध्ये बसतं तिथंपर्यंत कॉमन, नाही तर IUPAC. आता तो मुद्दा त्या वेळेला बघू, एक फक्त सांगून ठेवलं, विसरून जा. नंबरिंग काय करायचं तर 8 नंबर येणारच आहे, जी सिलेक्ट केलेली लॉंगेस्ट चेन आहे, ही सिलेक्ट केलेली लॉंगेस्ट चेन आहे. ओके, तर इकडून 1 2 3 4 8 असं द्यायचं का इकडून द्यायचं, तर नंबरिंग शुड बी गिवन फ्रॉम दॅट एंड. नंबरिंग शुड बी गिवन फ्रॉम दॅट एंड. बोलतोय मी, ऐका पुन्हा पुन्हा, सगळं लिहित नाही. सो दॅट substituents get least possible number. सबस्टिट्युएंट्स म्हणजे मग लॉंगेस्ट चेनमधले कार्बन सोडून उरलेले जे मिथाईल, इथाईल, प्रोपाईल जे कोण असतील ते सबस्टिट्युएंट्स, त्यांना कमी नंबर आला पाहिजे. मग आता त्यामध्ये बघा काही गोष्टी प्रॅक्टिसमध्ये जे चर्चा करताना बोलतो त्याच्यावरूनच ते लक्षात, म्हणजे पुन्हा पुन्हा ते ऐकलं, तशा टाईपचे 4-5 एक्झाम्पल्स केले, इथं काही एक्झाम्पल्स घेतले, होमवर्क की होऊन जातं. जसं बघा इकडून नंबरिंग दिलं तर सबस्टिट्युएंटची सुरुवातच 2 नंबरला होते, भले ते 2 सबस्टिट्युएंट आहेत या कार्बनला अटॅच्ड, ही लॉंगेस्ट चेन आहे ना. आणि इकडून सुरू केलं तर 1 2 3 सबस्टिट्युएंट इट स्टार्ट्स फ्रॉम 3rd कार्बन. मग पुढचा मग असं झालं की पुढचा विचारच करायला लागत नाही. जेव्हा सबस्टिट्युएंट्स पण दोन्हीकडून सेम नंबरला सुरुवात होते तेव्हा मग वेगळा रूल आहे. म्हणजे त्याचा वेगळा म्हणण्यापेक्षा त्याच्यामध्ये सपोर्टिव्ह रूल आहे, ॲडिशनल पॉईंट बघायला लागतो. तर इथं बघा ना की नंबरिंग इकडून द्यायला सुरुवात केली इथंपर्यंत तर 1 2 3 सबस्टिट्यूशन भले मिथाईल असेल, कोणही महत्त्वाचं नाही, इट स्टार्ट्स फ्रॉम 3rd कार्बन. अँड इफ यू स्टार्ट नंबरिंग फ्रॉम दिस कार्बन टू दिस कार्बन इकडून 1 2 तर सबस्टिट्युएंट्स इट स्टार्ट्स फ्रॉम 2nd. याचा अर्थ या साईडनी नंबरिंग द्यायचं, म्हणजे नंबरिंग फिक्स झालं. 1 2 3 4 5 ते पेन्सिलने द्यायचं, 6 7 8. मग 8 कार्बनची लॉंगेस्ट चेन म्हणून ऑक्टेन बेसिक नेम लिहून ठेवलं. पूर्ण नॉमेनक्लेचरमध्ये बेसिक नेम ॲट द एंड असतं. आणि कोणकोण सबस्टिट्युएंट आहेत तर मिथाईल सबस्टिट्युएंट आहे, इथाईल आहे, इथं मिथाईल आहे, इथं मिथाईल आहे. म्हणजे बेसिकली मिथाईल किती आहेत बरं, सबस्टिट्युएंट पण 4 आहेत. मग 4 वेळा मिथाईलचा उल्लेख करायची गरज नाही. टेट्रा मिथाईल नाव पण जरा बऱ्यापैकी, टेट्रा मिथाईल, टेट्रा आणि मिथाईल त्याच्यामध्ये हायफन ॲक्च्युली डॅश, टेट्रा मिथाईल. लेटर नंबरमध्ये डॅश असतं, पण आपण सध्या शिकताना तो सवय नाही आपल्याला, म्हणून मी हे काही मुद्दे सुरुवातीला सांगत असतो. डॅश म्हणूया, हायफन म्हणतात आपण, डॅश म्हणू सध्या सुरुवातीला. टेट्रा मिथाईल म्हणजे त्याच्यावरून एवढं तरी कळलं की मिथाईल ग्रुप्स सबस्टिट्युएंट म्हणून 4 आहेत. आणि एक इथाईल आहे सबस्टिट्युएंट, नाही का. पुन्हा बघा की हा सबस्टिट्युएंट आहे पूर्ण. जर पॅरेंट कंपाऊंड बनवायचं असेल तर इथं हायड्रोजन आणायला लागलं असतं, म्हणजे हा पूर्ण एक ग्रुप सबस्टिट्युएंट, तो इथाईल. आता हे सोडून कोण सबस्टिट्युएंट्स आहेत का, नाही. मग मिथाईलमधले 2 मिथाईल ग्रुप्स आर प्रेझेंट ऑन 2nd कार्बन, 1 2. हा एक 2nd कार्बनला सबस्टिट्युएंट आहे, हा पण एक मिथाईल 2ndला आहे, इथाईल 3rdला आहे. आणखी मिथाईल आणखी एक 5th कार्बनला आहे, आणखी एक मिथाईल 6th कार्बनला आहे. ओके, एवढंच ठरलं. याचा अर्थ मिथाईल लिहिताना कसं टेट्रामिथाईल लिहिलं आहे. आता परत इम्प्रूव्हमेंट करतो की 2nd नंबरच्या कार्बनला 2 मिथाईल सबस्टिट्युएंट्स आहेत आणि एक 5th नंबरला आणि एक 6th नंबरला. याचा अर्थ 2 2 5 6 आणि नंबर लेटर किंवा लेटर नंबरमध्ये डॅश म्हणजे हायफन, टेट्रामिथाईल. म्हणजे ते डॅश हे इथं जायचंच नसतो, एकदा सुरुवातीला दिला मी.
आता ज्यांना सवय असेल त्यांना कळतं की टेट्रामिथाईल. आता एखादा केमिस्ट्रीचा माणूस नसेल, कॉमर्स असेल, अचानक मध्येच याच लेक्चरला येऊन बसला गमत म्हणून, त्याला ते हे टेट्रामिथाईल म्हणायचं ते त्याला कळणारच नाही, कारण त्याला माहीत नाही की मिथाईल मग ते टेट्रा जरी जोडून लिहिलं तरी ते ॲक्च्युली ते तसं आपण तर शिकलो आहे. तो टिट रा मिथईल असं काहीतरी म्हणायला लागेल. म्हणजे बेसिक्स म्हणजे अगदी नॉमेनक्लेचर जरी विचारात घेतलं तरी व्यवस्थित तुम्ही ते ऐकलेलं आहे, शिकलेलं आहे, म्हणून तुम्हाला ते असं लिहिलं तर तुम्ही टेट्रामिथाईल म्हणणार. आणि किती पण इंग्लिश लँग्वेज, मदर लँग्वेज जरी इंग्लिश असेल, इंग्लंडमधला जरी माणूस आला, पण कॉमर्स शिकलेला आहे आणि केमिस्ट्री अजिबातच नाही शिकलेला आहे, तर हे वाच म्हटलं तर तो टिट रा मी असं काहीतरी म्हणणार, कारण केमिस्ट्री त्याला माहीत नाही. इंग्लिश मस्त त्याचा मदर लँग्वेज आहे, केमिस्ट्री माहीत नाही आहे. मुद्दा लक्षात येतो का बघा. म्हणजे आपण एक टेक्निकल लँग्वेज शिकतो आहे, ओके, इंग्लिश नाही शिकत आहे ॲक्च्युली, ओके, म्हणजे टेक्निकल लँग्वेजमध्ये बोलतो आहे आपण. तर 4 सबस्टिट्युएंट्स मिथाईल आहेत, त्यातले 2 मिथाईल दे आर प्रेझेंट ऑन सेकंड कार्बन, लॉंगेस्ट चेनमधल्या कार्बन जर म्हटलं तर, आणि 1 मिथाईल इज प्रेझेंट ऑन 5th अँड 6th. 1 मोर सबस्टिट्युएंट इथाईल इज प्रेझेंट दॅट इज अटॅच टू 3rd कार्बन, लॉंगेस्ट चेनमधल्या 3rd कार्बनला, त्यामुळं 3 इथाईल. म्हणजे स्पेअर पार्ट्स तयार झाले. सबस्टिट्युएंट्स कोण कोण आहेत, कुठल्या कुठल्या नंबरला आहेत, आणि नंबरमध्ये कॉमा, नंबर लेटर किंवा लेटर नंबरमध्ये डॅश, हा एक रूल आहे. आणि पॅरेंट अल्केन लॉंगेस्ट चेन 8 कार्बन जे आहे ते सगळ्यात शेवटी. आणि हे करत असताना आता लिहायचं कसं आहे नॉमेनक्लेचर, नाही का, एवढी सगळी गर्दी झाली एका नॉमेनक्लेचरला. आता मी ते नॉमेनक्लेचर फायनल इथं लिहिणार आहे, नाही तर पुसून तिकडे लिहितो. तर बेसिक नेम ऑक्टेन ॲट द एंड, आणि त्याच्या आधी सगळे सबस्टिट्युएंट्स, अल्फाबेटिकल ऑर्डर. आता हे बघा, एवढं सगळं सांगतोय ना मी, पुन्हा सांगतो. 2-3 एक्झाम्पल्स या टाईपचे बघितले, रिपीट केले. काही तुम्ही मग एक्स्ट्रा एक्झाम्पल्स पुस्तकातले सोडवलेलेच न बघता बघायचे आणि चेक करायचे. आणि मग प्रत्यक्ष सारखे लागणार आहेत ते 4-5 कार्बनपर्यंत वगैरे लागतात ते पण मुद्दाम सांगतो. म्हणजे भीती नसावी, पण शिकायचं व्यवस्थित, ओके. 11वी 12वी आणि पूर्ण सर्व MCQs वगैरे ते सगळं गृहीत धरूनच जबाबदारीने बोलतो आहे मी. येस. तर अल्काईल ग्रुपमध्ये अल्फाबेटिकल ऑर्डर, अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे कुणाची अल्फाबेटिकल ऑर्डर, टेट्रामधला टी अलाउड नाही. अल्काईल ग्रुप्स कुठले आहेत सबस्टिट्युएंट म्हणून, त्यातले म्हणजेच मिथाईलमधला M, इथाईलमधला E, मग ABCDEFG हा पहिला येतो. मग नंबर वगैरे कुठे बघायचं नाही, कोणाचं कमी. इथाईलमधला E अल्फाबेटिकल ऑर्डरप्रमाणे इट कम्स फर्स्ट म्हटल्यानंतर तो पहिला लिहायचा. म्हणजे बघा 3 इथाईल. आता इथं पुढं टेट्रामिथाईल ते 2 नंबर येणार आहे ना, म्हणून डॅश 2 2 5 6 टेट्रामिथाईल octane. Now this becomes the IUPAC nomenclature of this compound. मग पहिल्यांदाच थोडंसं मोठं एक्झाम्पल घेतलं. सुरुवात ज्यांची असते त्यांच्या हिशोबाने ते जरा किचकट आहे, पण त्यानिमित्ताने काही रूल्स कानावर पडले. चेन, लॉंगेस्ट चेन, मग लॉंगेस्ट चेनमध्ये पण टाय झाला, मग कुठला रूल वापरला, मग सबस्टिट्युएंट, याची सवय झाली. मग असंच आणखी एखादं एक्झाम्पल घ्यायचं, मग त्या टाईपचे नोट्समध्ये किंवा पुस्तकात सोडवून दिलेले एक्झाम्पल्स न बघता करायचे आणि परत बघून चेक करायचं. आणि मग सारखे लागणारे जे 4-5 किंवा थोडं 6 कार्बनपर्यंतचे अल्केन्स त्याच्यानंतर बघायचे. मग तर तुम्हाला एकदम सोपं वाटायला लागेल आणि तिथं सायमल्टेनियसली विल कन्सिडर कॉमन नेम. तर ही शिकायची पद्धत आहे. आणि आता जरी तुम्ही रूल्स मग वाचले तर तुम्हाला काय वाटणार नाही. आणि नंतर तुमच्या लक्षात येईल की आपण एक्झाम्पल सोडवूनच तिथं 3-4-5 एक्झाम्पल्स इथले आणि एक्स्ट्रा आपण थोडे सोडवले तर रूल्स कळतात आणि वापरता येतात. तर बोर्डला काय असं राईट दी रूल्स असं येत नसतं, कारण तुम्हाला रूल्स माहीत नसतील तर यू कॅनॉट राईट दी नेम्स, आणि नेम्स नाही लिहू शकला तर मग रिॲक्शन्स वगैरे तर नाहीच लिहू शकत. ओके. फक्त अल्कीन आणि अल्काईन हे जे 11वीचे टॉपिक्स आहेत त्याच्यामध्ये नॉमेनक्लेचर पॉईंट ऑफ व्ह्यू थोडेसे मोठे एक्झाम्पल्स घेतलेले असतात आणि घ्यावेत. आणि ॲक्च्युअली जी केमिस्ट्री आहे रिॲक्शनमध्ये तिथं एवढे मोठे एक्झाम्पल्स आणि असं नसतं. हे पण मुद्दाम तो आम्हाला मी सांगत आहे. ओके. तर मुद्दाम विस्ताराने सांगितलं. असेच काही एक्झाम्पल्स आणखी घेऊ आपण आणि मग त्याची सवय होईल. एकदम इंटरेस्टिंग आहे. फर्स्ट एक्झाम्पल असल्यामुळं एकदम घाबरून जाऊ नका, एकदम सोपी गोष्ट आहे. ओके. येस. थँक्यू.